हॅलो, वेलकम बॅक टू अनदर लेक्चर ऑफ मेकॅनिकल इंजिनिअरिंग सिरीज. तर आज आपण बघणार आहोत प्युअर सबस्टन्सचे क्वेश्चन्स. आपण त्याच्या रिलेटेड थिअरी लास्ट लेक्चरमध्ये डिस्कस केली आहे आणि काही एक्स्ट्रा थिअरी जर आपल्याला दिसली क्वेश्चन्समध्ये तर मी तुम्हाला ती सांगणार आहे आणि ती तुम्ही नोट डाऊन करून ठेवा तुमच्या नोट्समध्ये. तर ठीक आहे, चालू करूयात आजचा लेक्चर. पहिला क्वेश्चन आहे SSC JHS क्वेश्चन सगळे मी घेतलेत. ट्रिपल पॉईंट ऑफ अ प्युअर सबस्टन्स इज अ पॉईंट ॲट विच. आता मी तुम्हाला सांगितलं ट्रिपल पॉईंट म्हणजेच काय, मग ट्रिपल पॉईंट म्हणजेच काय ऑफ अ प्युअर सबस्टन्स इज अ पॉईंट ॲट विच सॉलिड, लिक्विड अँड वेपर फेज एक्झिस्ट टुगेदर. बघा, सॉलिड, लिक्विड आणि हा इकडचा वेपर फेज काय करतो, एक्झिस्ट करतो, बरोबर, ॲट व्हॉट ट्रिपल पॉईंट. मग आपला आन्सर, राईट आन्सर काय आला, ऑप्शन डी. ओके, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. ड्रायनेस फ्रॅक्शन ऑफ ए स्टीम. आता मी तुम्हाला मगाशी जेव्हा मी थिअरी कव्हर करत होतो तेव्हा मी असा हा डायग्राम काढलेला, माझा PV डायग्राम होता आणि हा असा मी एक डोम काढलेला, बरोबर. तर मग मी तेव्हा सांगितलं की या डोममध्ये काय असतो, सॅच्युरेटेड लिक्विड अँड वेपर मिक्सचर असतो. काय, अँड वेपर मिक्सचर असतो. तर या डोममध्ये वेपर किती आणि लिक्विड किती, तर हे कशावरून कळतं आपल्याला, त्याला ड्रायनेस फ्रॅक्शन आपण एक क्वांटिटी आहे ती डिफाईन करतो, त्याच्यामुळे आपल्याला हे कळतं. तर ड्रायनेस फ्रॅक्शन म्हणजेच काय की मास ऑफ ड्राय स्टीम अपॉन टोटल मास ऑफ एअर. काय, टोटल मास ऑफ एअर. ओके, मग आता बघा, एक्स इज इक्वल टू मास ऑफ ड्राय स्टीम बोला किंवा ड्राय एअर बोला, काही किंवा एअर, आपण मास ऑफ, परत मास, टोटल मास म्हणजेच काय, मास ऑफ ड्राय स्टीम प्लस मास ऑफ मॉइश्चर किंवा वॉटर वेपर. ओके, ही झालं तुमचा एक्स. मग इथे काय येईल आपला ऑप्शन, मास ऑफ ड्राय स्टीम अपॉन मास ऑफ ड्राय स्टीम प्लस मास ऑफ वॉटर वेपर इन सस्पेन्शन. सस्पेन्शन म्हणजेच काय, जी काय तुमची एअर आहे, की जो काय क्वांटिटी आहे, जो काय गॅस आहे, त्याच्यात किती ड्राय स्टीम आहे आणि किती वॉटर वेपर आहे, ते म्हणजेच काय आपली टोटल मास ऑफ एअर असतो. मग ऑप्शन काय झाला आपला, ऑप्शन सी. ओके, हा तुम्हाला क्वेश्चन एक्सपेक्टेड क्वेश्चन आहे, नीट नोट डाऊन करा याची थिअरी. ओके, नेक्स्ट बघूयात. एन्थॅल्पी ऑफ इव्हॅपोरेशन ऑफ वॉटर. आता बघा, एन्थॅल्पी ऑफ इव्हॅपोरेशन ऑफ वॉटर म्हणजेच काय की हा एक डोम मी तुम्हाला मगाशी दाखवलेला, बरोबर. हा आपला इथे काय होता, क्रिटिकल पॉईंट होता. ओके, हा आपला PV चार्ट होता, बरोबर की नाही, PV चार्ट होता. मग आता बघा, जसं जसं वर जाऊ म्हणजेच काय, जसं जसं प्रेशर इन्क्रीज होईल, ॲज प्रेशर इन्क्रीजेस हा HF जी आपला होता, ही जी काय लेटंट हीट, इथे जी मध्ये हीट सप्लाय करतो तिला आपण काय बोलतो, लेटंट हीट ऑफ इव्हॅपोरेशन किंवा वेपरायझेशन और एन्थॅल्पी ऑफ वेपरायझेशन. सॉरी, इथं मी इव्हॅपोरेशन किंवा वेपरायझेशन बोला, एन्थॅल्पी ऑफ वेपरायझेशन किंवा इव्हॅपोरेशन. मग इथे काय होईल, द एन्थॅल्पी ऑफ इव्हॅपोरेशन काय होईल, डिक्रीजेस विथ इन्क्रीज इन प्रेशर. मग ऑप्शन काय आला आपला, राईट ए. बघा, का, जसं जसं प्रेशर इन्क्रीज होत जातो, ही हीट जी सप्लाय करायला लागते ती काय होते, कमी होत जाते. बघा, इथे कमी झाली, परत इथे अजून कमी झाली, इथे अजून कमी झाली, इथे अजून कमी झाली आणि इथे क्रिटिकल पॉईंटला काय होते, ती 0 होते. म्हणजेच काय, HFG ॲट क्रिटिकल पॉईंट इज वॉट, 0. ओके, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. क्रिटिकल प्रेशर ऑफ स्टीम. आता बघा, क्रिटिकल प्रेशर ऑफ स्टीमचा क्रिटिकल प्रेशर तो काय असतो आपला, ही एक डायरेक्ट व्हॅल्यू आहे आणि ही एक्झाममध्ये विचारली जाऊ शकते आपल्याला, तर ही नीट लक्षात ठेवा, बाय हार्ट केलं तरी चालेल. ही असते आपली 225 बार. ओके, किती असते, 225 बार अप्रॉक्सिमेट. एक्झॅक्ट व्हॅल्यू किती आहे याची, 221.2 बार. ही तुमची एक्झॅक्ट व्हॅल्यू आहे, ही अप्रॉक्स आहे. ओके, मग इथं आपला राईट आन्सर काय आला, 225 बार.
डेन्सिटी ऑफ वॉटर इज मॅक्झिमम ॲट. आता हा क्वेश्चन पण एक तुम्हाला डायरेक्ट क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. डेन्सिटी ऑफ वॉटर मॅक्झिमम कधी असते, तर डेन्सिटी ऑफ वॉटर इज मॅक्झिमम ॲट 4 डिग्री सेल्सिअस. ओके, यालाच अजून तुम्हाला केल्विनवाले ऑप्शन देऊ शकतात. मग केल्विनमध्ये काय येईल, 4 + 273 इज इक्वल टू 277 केल्विन. हा एक आन्सर असू शकतो, पॉसिबल आन्सर. ओके, ठीक आहे. नेक्स्ट बघूयात. पॉइंट ॲट विच हायेस्ट टेम्परेचर ऑफ लिक्विड अँड वेपर फेज कॅन कोएक्झिस्ट इज कॉल्ड एज. आता बघा काय, हायेस्ट टेम्परेचर ॲट विच लिक्विड अँड वेपर फेज कोएक्झिस्ट झाले पाहिजे. ही काय असते आपली सॅच्युरेटेड लिक्विड लाईन, बरोबर, आणि ही काय असते आपली सॅच्युरेटेड वेपर लाईन. मग या पॉईंटला काय आपण होतं, क्रिटिकल पॉईंट, बरोबर. आणि क्रिटिकल पॉईंटला काय होतं आपलं, की लिक्विड ॲज वेल एज वेपर फेज कोएक्झिस्ट करतं. आपण आयडेंटिफाय नाही करू शकत की नक्की कोणता फेजमध्ये आहे आपला सबस्टन्स, वॉटर किंवा म्हणा अजून कोणता गॅस. ओके, मग तो काय झाला, क्रिटिकल पॉईंट, याचा आन्सर झाला. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. विच ऑफ द फॉलोइंग इज आर ट्रू ॲट क्रिटिकल पॉईंट. आता बघा, मी जसं तुम्हाला थिअरीमध्ये सांगितलेलं की आपला हा पी चार्ट आहे, परत हा व्ही चार्ट आहे. बघा, हे मी परत काढतोय जेणेकरून तुमच्या लक्षात राहावं, थिअरी नुसती रटून नाही घ्यायची आहे. बघा, हा आपला काय होता, क्रिटिकल पॉईंट, बरोबर. ही काय होती, सॅच्युरेटेड लिक्विड लाईन. ही काय, सॅच्युरेटेड वेपर लाईन. ओके, क्रिटिकल पॉईंटला मग बघा, ही जी आपण सप्लाय करायचो हीट ऑफ वेपरायझेशन, याला आपण काय बोलतो, HFG, बरोबर. ती काय होते, डिक्रीज होत जाते आणि क्रिटिकल पॉईंटला काय होते, ती 0 होते. मग काय, HFG इज 0. राईट आन्सर काय, HFG इज 0. ओके, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. ॲट क्रिटिकल टेम्परेचर डॅश फेजेस कोएक्झिस्ट. कोणते फेज क्रिटिकल टेम्परेचरला कोणता, लिक्विड आणि काय, वेपर. कोणता, लिक्विड आणि वेपर फेज कोएक्झिस्ट. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. सब्लिमेशन रिजन इज अ रिजन वेअर. आता सब्लिमेशन म्हणजेच काय, सब्लिमेशनचं मी तुम्हाला डेफिनेशन सांगितलेलं, म्हणजे चार्ट एक्सप्लेन करत होतो तेव्हा सांगितलेलं काय, की सॉलिडमधून डायरेक्ट वेपर कन्वर्ट होतो. काय होतो, सॉलिडमधून डायरेक्ट वेपर कन्वर्ट होतो. मग कोणते फेजेस कोएक्झिस्ट होतील, सॉलिड आणि वेपर फेजेस कोएक्झिस्ट होतील. ओके, सॉलिड अँड वेपर फेजेस आर इन इक्विलिब्रियम. ओके, आलं लक्षात. ठीक आहे, नेक्स्ट बघूयात. पॉईंट बियॉन्ड विच देअर इज नो डिस्टिंक्ट वेपरायझेशन प्रोसेस इज कॉल्ड एज. आता मी हा परत पीव्ही चार्ट काढतोय. पी आणि हा माझा व्ही चार्ट आहे, हा माझा कर्व आहे असा, बरोबर. ही परत आपली सॅच्युरेटेड लिक्विड लाईन SLL, सॅच्युरेटेड वेपर लाईन, हा माझा क्रिटिकल पॉईंट. आता तुम्ही मला सांगितलं, त्यांनी काय सांगितलं, वेपरायझेशन नो डिस्टिंक्ट वेपरायझेशन प्रोसेस, देअर इज नो डिस्टिंक्ट वेपरायझेशन प्रोसेस. आता कुठल्या, वेपरायझेशन म्हणजेच काय, की तो लिक्विडपासून वेपरमध्ये कन्वर्ट झाला पाहिजे, बरोबर. लिक्विडमधून काय, वेपरमध्ये कन्वर्ट झाला आहे. मग कोणत्या पॉईंट नंतर तुम्ही डिफाईन सांगू शकता की हा लिक्विडमधून वेपरला कन्वर्ट झाला आहे. क्रिटिकल पॉईंटच्या वर तुम्ही सांगू शकत नाही की हा लिक्विडमधून वेपरमध्ये कन्वर्ट झाला आहे. म्हणून आपला पॉईंट बियॉन्ड विच नो डिस्टिंक्ट वेपरायझेशन प्रोसेस इज कॅन बी डिफाईन्ड इज कॉल्ड ॲज क्रिटिकल पॉईंट. द पॉईंट बियॉन्ड विच देर इज नो डिस्टिंक्ट वेपरायझेशन प्रोसेस इज कॉल्ड ॲज क्रिटिकल पॉईंट. या आन्सर काय झाला आपला, क्रिटिकल पॉईंट. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज द ड्रायनेस फ्रॅक्शन ऑफ सॅच्युरेटेड लिक्विड. तर एक्स काय आहे, एक्स इज इक्वल टू मास ऑफ ड्राय स्ट्रिंग अपॉन टोटल मास ऑफ एअर. आता ड्राय स्ट्रीमचा काय मास आहे का, नाही का, सॅच्युरेटेड लिक्विड आहे. सॅच्युरेटेड लिक्विड म्हणजे त्याच्यात पूर्णपणे लिक्विडच आहे, नो अमाऊंट ऑफ वेपर त्याच्यात आहे. अमाऊंट ऑफ वेपर किती आहे, 0 आहे. मग आपला इथे एक्स इज इक्वल टू काय होईल, 0 अपॉन टोटल मास काहीतरी, मास ऑफ एअर. ओके, मग 0 अपॉन एनी नंबर इज 0 इट्स देअर फॉर एक्स इज इक्वल काय होईल आपला, 0. मग याचा आन्सर काय होईल आपला, करेक्ट आन्सर ऑप्शन ए. ओके, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ लेटंट हीट ऑफ वेपरायझेशन ॲट क्रिटिकल पॉईंट. मी तुम्हाला आत्ता मगाशी डायग्राममध्ये सांगितलं आहे की HFG ॲट क्रिटिकल पॉईंट काय असते, इज इक्वल टू 0 असते. बघा, रिपीटेटिव्ह क्वेश्चन विचारतील, फक्त लँग्वेज चेंज होणार आहे क्वेश्चनची. बाकी जो कॉन्सेप्ट आपण थिअरीमध्ये शिकलोय तेवढंच, त्याच्या व्यतिरिक्त काहीच विचारलं जाणार नाहीये. आणि हे नोट डाऊन करून ठेवा तुमच्या नोट्समध्ये, जे रिपीटेटिव्ह क्वेश्चन्स आहेत किंवा जे तुम्हाला क्वेश्चन पुन्हा दिसतात, अशा व्हॅल्यूज
लिहून ठेवा. ठीक आहे. मग आता क्रिटिकल पॉईंटचं HFG काय असतो इथे 0 असतो. ठीक आहे. नेक्स्ट बघूयात. दी इन्क्रीज इन प्रेशर. आता बघा, जसं थिअरीमध्ये आपण डिस्कस केलं की जसं जसं तुम्ही प्रेशर इन्क्रीज कराल तसं तुमचा काय होईल, बॉइलिंग टेम्परेचर काय होतं, इन्क्रीज होतं. जर बॉइलिंग टेम्परेचर इन्क्रीज झाला तर जो का आपण फूड बनवतो प्रेशर कुकरमध्ये, आपण प्रेशर कुकर का वापरतो, जेणेकरून प्रेशर वाढवा. प्रेशर वाढल्यामुळे काय होतं, बॉइलिंग टेम्परेचर ऑफ वॉटर इन्क्रीजेस. बॉइलिंग टेम्परेचर जर इन्क्रीज झाला वॉटरचा तर काय, जे काय आपण कुक करतोय त्याला शिजायला किंवा त्याला कुक म्हणजे ते कुक व्हायला त्याला काय वेळ जो लागेल तो काय असणार आहे, कमी लागणार. जो फ्राईंग पॅनवर आपण 2 तास लावले काही शिजवायला, तेच कुकरमध्ये किती वेळात होईल, 40 ते 50 मिनिटात होईल. मग तेच इथे दी इन्क्रीज इन प्रेशर काय करतात, लोअर दी बॉइलिंग पॉईंट, नाही रॉंग आहे. रेजेस दी बॉइलिंग पॉईंट ऑफ लिक्विड, यस इट इन्क्रीजेस दी बॉइलिंग पॉईंट. मग करेक्ट ऑप्शन काय आला आपला, ऑप्शन बी. ठीक आहे. नेक्स्ट बघूयात. क्रिटिकल टेम्परेचर ऑफ ए प्युअर सबस्टन्स इज डिफाईन्ड एज. आता सांगा क्रिटिकल पॉईंटला काय काय होतं. ही आपली SLL होती बरोबर. डोमचा फक्त मी हाफ पार्ट करतो. ठीक आहे, त्याला पूर्णच काढतो. P आणि V. ओके, हा माझा डोम आहे आणि ही काय सॅच्युरेटेड लिक्विड, सॅच्युरेटेड वेपर आहे बरोबर की नाही. तर मग इथे काय 2 फेजेस को एक्झिस्ट करतात. कोणता कोणता, एक लिक्विड आणि एक वेपर. आणि टेम्परेचर किती आहे, मॅक्झिमम टेम्परेचर. टेम्परेचर काय असतो, क्रिटिकल टेम्परेचर, मॅक्झिमम टेम्परेचर. आता मॅक्झिमम इथे नोट डाऊन करा. नोट फॉर वॉटर क्रिटिकल टेम्परेचर मी TCR लिहितो. TCR इज वॉट, 374.15 डिग्री सेल्सिअस. ओके. क्रिटिकल प्रेशर काय असतो वॉटरचा, 221.2 बार. ओके. आणि VC म्हणजेच काय, व्हॉल्यूम ॲट क्रिटिकल किती असतो, 0.0317 मीटर क्यूब पर kg मध्ये. ओके, मीटर क्यूब पर kg मध्ये. हे लक्षात ठेवा, नोट डाऊन करून ठेवा, तुमच्या नोट्समध्ये विचारू शकतात. मग आता परत आपण येऊयात या क्वेश्चनकडे. दी क्रिटिकल टेम्परेचर ऑफ अ प्युअर सबस्टन्स इज डिफाईन्ड ॲज मिनिमम टेम्परेचर. नाही, मिनिमम तर नाही आहे, काय असणार आहे, मॅक्झिमम असणार आहे. मग हे 2 कॅन्सल झाले मिनिममवाले. मॅक्झिमम टेम्परेचर ॲट विच सॉलिड अँड लिक्विड फेज. सॉलिडचा काय प्रश्न येतो का, नाही, सॉलिडचा काय लेनदेनच नाही आहे. ऑप्शन रॉंग झाला. करेक्ट आन्सर झाला D. ॲट विच वेपर अँड लिक्विड फेजेस को एक्झिस्ट इन इक्विलिब्रियम. ओके, हा आपला रिक्वायर्ड आन्सर झाला. नेक्स्ट बघूयात. दी इनकरेक्ट स्टेटमेंट अबाउट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ क्रिटिकल पॉईंट ऑफ ए प्युअर सबस्टन्स इज. मग आता बघा क्रिटिकल पॉईंटला कोणता इनकरेक्ट आहे क्रिटिकल पॉईंट सोबत. देर इज नो कॉन्स्टंट टेम्परेचर वेपरायझेशन प्रोसेस. कॉन्स्टंट टेम्परेचर वेपरायझेशन प्रोसेस होते का, जी लेटंट हीट सप्लाय करतो आपण. लेटंट हीट म्हणजेच काय की टेम्परेचर चेंज होत नाही, फक्त फेज चेंज होतो. मग हा ऑप्शन करेक्ट आहे. ओके, हा करेक्ट आहे. इट हॅज पॉईंट ऑफ इन्फ्लेक्शन विथ 0 स्लोप. बरोबर, पॉईंट ऑफ इन्फ्लेक्शन विथ 0 स्लोप. आता इथे बघा, इन्फ्लेक्शन म्हणजेच काय की जो नेचर असतो स्लोपचा तो चेंज होतो. एक मिनिट, हा माझा PV चार्ट होता. V आणि P हा मी असा काढला. ओके, हा माझा डोम झाला. इथून इथे काय होत होता, इन्क्रीज होत होता. बरं, स्लोप काय होत होता, इन्क्रीज होत होता. इथे आला आणि इथून स्ट्रेट लाईन मारली, इथे या स्ट्रेट लाईनचा स्लोप काय आला, 0. काय आला, 0 स्लोप. बरोबर, हा काय, मग हा काय आला, पॉईंट ऑफ इन्फ्लेक्शन. का, तर नेचर ऑफ कर्व काय झाला, चेंज झाला. इकडून नेचर ऑफ कर्व काय झाला, चेंज झाला. इकडे मला काय बोलला तुम्ही की पॉईंट ऑफ इन्फ्लेक्शन म्हणजे काय, नेचर चेंज होतं कर्वचा. आणि तिथे काय स्लोप किती तुमचा, 0 स्लोप. ओके, मग ही पण करेक्ट स्टेटमेंट आहे. आईज डायरेक्टली कन्वर्ट्स फ्रॉम सॉलिड फेज टू वेपर. सॉलिड आणि वेपरचा काय संबंध आहे का, इथे नाही. ही काय आपली सॅच्युरेटेड लिक्विड लाईन आणि ही काय सॅच्युरेटेड वेपर लाईन, ही इनकरेक्ट झाली. ओके, हा आपला रिक्वायर्ड आन्सर झाला. ही स्टेटमेंट पण बघू. सॅच्युरेटेड लिक्विड अँड सॅच्युरेटेड वेपर स्टेट्स आर आयडेंटिकल. इथे बघा तुम्ही डिस्टिंग्विश नाही करू शकत की कोणती स्टेट आहे, लिक्विड स्टेट आहे सबस्टन्सची की वेपर स्टेट आहे. मग हा पण काय झाला तुमचा करेक्ट स्टेटमेंट झाला. मग रिक्वायर्ड आन्सर काय आपला, इनकरेक्ट स्टेटमेंट पाहिजे म्हणून ऑप्शन 3 इज रिक्वायर्ड आन्सर. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. ॲट ट्रिपल पॉईंट ऑफ वॉटर विच ऑफ द फॉलोइंग टर्म इज नॉट इक्वल टू 0. आता ट्रिपल पॉईंट आता ट्रिपल पॉईंटचे काही प्रॉपर्टीज लिहून घ्या. टेम्परेचर काय असतो ट्रिपल पॉईंट वॉटरसाठी. ओके, फॉर वॉटर मी तुम्हाला सांगतो. टेम्परेचर इज इक्वल टू 273.16 केल्विन इज इक्वल टू 0.01 डिग्री सेल्सिअस. ओके,
आणि प्रेशर किती असतो, प्रेशर असतो 0.611 KPa किलो पास्कल. ओके, इथे काय होईल तुमचं कोएक्झिस्ट करणार ट्रिपल पॉईंटला सगळे फेजेस कोएक्झिस्ट करणार. कुठल्या प्रेशरला, या प्रेशरला. ट्रिपल पॉईंटला कुठले कुठले फेजेस कोएक्झिस्ट करतात, सॉलिड, लिक्विड आणि वेपर. ओके, हे टेम्परेचर झाले फॉर वॉटर आणि हा प्रेशर झाला. हे नोट डाऊन करा, डायरेक्ट क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. ॲट ट्रिपल पॉईंट ऑफ वॉटर विच ऑफ द फॉलोइंग टर्म्स इज नॉट इक्वल टू 0. कोणती टर्म नॉट इक्वल टू 0 आहे बघा. इथे इंटरनल एनर्जी लगभग 0 असते, एंट्रोपी पण 0 असते. ओके, का तर सेम स्टेटवर आहेत आणि फेज चेंज करायला त्याला हीट किंवा जास्त काय सप्लाय नाही करायला लागत. मग काय एंट्रोपी 0 असते, 0 असते, इंटरनल एनर्जी 0 असते आणि एन्थाल्पी इज नॉट इक्वल टू 0, नॉट इक्वल टू 0. ओके, हे एक लक्षात ठेवा की एन्थाल्पी काय असते, एन्थाल्पी नॉट इक्वल टू 0 असते ॲट ट्रिपल पॉईंट. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. विच इज द लोएस्ट प्रेशर ॲट विच वॉटर कॅन एक्झिस्ट इन लिक्विड फेज इन स्टेबल इक्विलिब्रियम. आता लिक्विड फेजमध्ये स्टेबल इक्विलिब्रियममध्ये वॉटर कधी एक्झिस्ट करू शकतो. तर आपण जसं मी करंटली तुम्हाला सांगितलं मागच्या क्वेश्चनमध्ये की ट्रिपल पॉईंटला प्रेशर किती आहे 0.611 KPa. हा काला लोवेस्ट प्रेशर झालं ना, लोवेस्ट प्रेशर ॲट विच वॉटर कॅन एक्झिस्ट इन ऑल फॉर्म्स, ऑल फेजेस म्हणजेच काय की लिक्विड पण, सॉलिड पण आणि वेपर पण. मग काय लोवेस्ट प्रेशर किती झाला 0.611 KPa. ठीक आहे, आज आपला लेक्चर इथेच संपूयात. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण RAC चालू करणार आहोत. तर त्याच्या अगोदर ही जी काय बेसिक्स आहेत थर्मोडायनॅमिक्सची ती व्यवस्थित कव्हर करा. काय डाऊट असल्यास कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला कळवा. काही आणि आमचा टेलिग्राम चॅनलची लिंक पण आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तर तुम्ही तिथेही जॉईन होऊ शकता आणि तुमचे काही डाऊट्स असतील किंवा काही क्वेरीज असतील आम्हाला तिथे विचारू शकता. We'll be right back.